जोड़ के विनती करता हूँ, हमारा छोटे छोटे बच्चे हैं, हमारा जिंदल बुढ़ा बोलना हुआ, हमारा छोटे छोटे बच्चे हैं, काम करे जाते थे, हमसे ये पता नहीं था। ये सब पिटाई है, इसको हमने बनाया था, हमको इंसाफ चाहिए। वकील साहब सब इधर सबसे हाथ जोड़ के विनती है। 3 बच्चे हैं, उसको पढ़ाया लिखाया है तो भविष्य के लिए। क्या क्या हुआ बताओ वहाँ पे? यहाँ पे क्या होगा, पुलिस वाले ने रेप किया, क्या मालूम क्या क्या नहीं, ऊपर से छलांग लगा दिया। और क्या किसने धक्का विक्का कुछ लगाया होगा। ठीक है। जय भीम। आज आम्ही या ठिकाणी आमची पूर्ण लीगल टीम पण आलेली आहे, तसेच आमचे वरिष्ठ ॲडव्होकेट तौसिफ भाई शेख देखील ह्या केसमध्ये त्यांनी हस्तक्षेप केलेला आहे। कशा संदर्भात? तर न्याय देण्यासाठी, ह्या पोलिसांची मनमानी थांबवण्यासाठी आणि ह्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी आमचे ॲडव्होकेट तौसिफ भाई शेख, पुन्हा आमचे बंधू क्रांतीनाना सहाने, पूर्ण आमची वकील टीम देखील याच्यामध्ये आलेली कायदेशीर कारवाई करण्यासाठी आम्ही रणांगणामध्ये उतरलेलो आहे। अशा पीडित कुटुंबांना आणि जे जे व्यवसाय करायला लावते ते महिलांना त्यांच्यावर जाब घालण्यासाठी आम्ही ह्या प्रक्रियेमध्ये कायदेशीर येणार आहोत। सदरील प्रकरण हे फार गंभीर आहे। जरी पोलिसांनी रेड टाकली असेल, तिथं अपप्रकार चालू होता नाही चालू होता हा तपासाचा भाग आहे। परंतु जर एखादी महिला, एखादी पीडित व्यक्ती त्या ठिकाणातून तिथून पडून तिचा जीव जातो किंवा तिला ढकललं जात आहे का, तिला घाबरवलं जात आहे का, ती पडली का तिला पाडलं, याचा तपास पूर्ण करणं गरजेचं आहे। तसेच आणखीन एक त्या ठिकाणी पीडित आहे ज्यांचा पाय मोडला आहे, या सर्वांची कारणं शोधणं आणि याचा तपास करणं गरजेचं आहे। संबंधित या मयत व्यक्तीच्या कुटुंबाला पूर्णपणे सहकार्य, आर्थिक, सामाजिक, राजकीय पुनर्वसनाचं सहकार्य करणं जास्त गरजेचं आहे। त्या व्यक्तीला 3 मुली आहेत आणि काही जी त्याचं कुटुंब आहे त्या महिलेवर चालत असेल, त्यांचा जोडीदार म्हणून संबंधित तिचे पती आमच्यासोबत आहेत, त्यांना या ठिकाणी न्याय मिळणं गरजेचं आहे। पण हा न्याय कधी मिळेल तर संबंधित व्यक्तीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांना या ठिकाणी सरकारी मोबदला हा त्यांचा, ती मयत व्यक्ती अनंतात विलीन व्हायच्या आधी त्यांना जर या ठिकाणी काय आर्थिक सहकार्य करता आलं तर ते त्यांच्यासाठी खरा न्याय ठरेल। त्यामुळे आमची मागणी आहे की संबंधित व्यक्तीला न्याय द्यावा आणि त्या उर्वरित कुटुंबाची जबाबदारी महाराष्ट्र सरकारनं घ्यावी। जय हिंद।